माणसांइतकंच प्राण्यांच्या पण मेंटल हेल्थ बद्दल बोललं जातं. म्हणजे घरात जेव्हा आपण ते प्राणी पाळलेले असतात तर त्यांची मेंटल हेल्थ कशा पद्धतीने त्यांच्या पेरेंट्सने जपायला पाहिजे. आता जे नवीन ट्रेंड चालू आहे की हस्की इकडे आल्यानंतर त्यांना खूप त्रास होतो. आता हस्कीजला ह्या वेदरला अकोमोडेट होण्याकरता वर्षानुवर्ष निघून जातात आणि तेवढ्या वर्षांमध्ये जे हस्की इकडे येतात त्यांना खूप सफर करायला. आणि बरेचदा आपण बघतो की कुत्रे मांजरे जी काय आणतात त्यांना काय घरात असेल ती भात पोळी भाजी इथपासून सगळं घालतात, भाज्या पण घालतात, बिंदी कटवणा असतील किंवा म्हणजे आमच्या घरी आम्हाला चुकून पण दिसलं की चॉकलेट पडलंय खाली आणि आम्ही बाहेरून आलो असेल तरी त्याने मला भीती वाटते की मी खाल्लं असेल का. झाडांची पानं खाल्ल्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो, पण अशी झाडं खूप कमी आहेत आणि ही माहिती अगदी फ्रीली गुगलवर अवेलेबल आहे. ग्रूमिंग झाल्यानंतर त्याच्या पेरेंटची गाडी आली आणि तो आवाज ऐकून तो बाहेर सुटला. ते अगदी टेबल दाराला तो घेऊनही गेला असता आणि त्याने अगदी म्हणजे काहीच ताकद न लावता घेऊन गेला. रसिक मोहिनी. हॅलो, नमस्कार. रसिक तुका मिळवावा अर्थात रसिक मोहिनीच्या या नवीन पॉडकास्टमध्ये मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण संजना आणि मिहिरशी ब्युटी इन द बीस्ट आणि प्राणी प्रेम याविषयी बोलत होतोच, तर तोच भाग आता आपण पुढे कंटिन्यू करतोय, त्यांच्याशी पुढे गप्पा चालू करतोय. हे खूप छान सांगितलं. म्हणजे मलाही हा विचार नव्हता खरं डोक्यात आला, पण म्हणजे जसं आपण माणसांचा विचार करतो त्याच पद्धतीने ह्या प्राण्यांचा जे पाळलेले असतील त्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे घरात एक मूल लहान बाळ असल्यासारखंच ते त्याचं प्लॅनिंगच करायला पाहिजे. जर मूल घरात येणार असेल तर जसं सगळे प्लॅन करतात तसंच हे पण खरं करणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. चांगला उत्तर आहे, अगदी खूप छान आहे. त्याच्याच बरोबर मला हे विचारावं असं वाटेल की आता तू जे बोललीस की त्यांना त्यांचं खाणं वगैरे वेगळं असतं, पण बरेचदा आपण बघतो की कुत्रे मांजरे जी काय आणतात त्यांना काय घरात असेल ती भात पोळी भाजी इथपासून सगळं घालतात, भाज्या पण घालतात, बिंदी कटवणा असतील किंवा आणि चॉकलेट्स पायथं देतात, आईस्क्रीम पण देतात खायला, दूध पण मी असं ऐकलंय काही काही प्राण्यांना चालत नाही तरी त्यांना देतात. तर ह्याचा त्यांना म्हणजे त्रास होत असेल का काय, म्हणजे का सवय होऊन जाते? चॉकलेट इज डेफिनेटली व्हेरी पॉइझनस कुत्र्यांसाठी, मांजरांसाठी. पॉइझनस? चॉकलेट इज अ बिग नो. म्हणजे कम्प्लिटली अवॉइड करायला पाहिजे चॉकलेट. काय होतं त्याने? म्हणजे त्याच्याने ते पॉइझनिंगच होतं. इंटरनल पॉइझनिंगचे साइन्स दिसतात. चॉकलेटमध्ये कंटेंट असतं थिओब्रोमिन, ते त्यांना पचवू शकत नाही, सो ते डिरेक्ट ब्लड स्ट्रीम मध्ये जातं. म्हणजे आमच्या घरी आम्हाला चुकून पण दिसलं की चॉकलेट पडलंय खाली आणि आम्ही बाहेरून आलो असेल तरी त्याने मला भीती वाटते की मी खाल्लं असेल का चुकून. मग लगेच तिला डॉक्टरांकडे घेऊन जायचं, चेकअप करायचं वगैरे इतपत असतं ते. सो चॉकलेट कम्प्लिटली बॅन करायला पाहिजे कुत्र्यांसाठी. आणि दूध पण ऍक्च्युली नाही द्यायला पाहिजे. त्यांच्या पोटावरती एस्पेशली लहान पिल्लांना गॅस्ट्रो नावाचा डिझीज होऊ शकतो दूध दिल्यामुळे. सो डेअरी अवॉइड करायला पाहिजे. आपला भात चिकन भाज्या वगैरे हे चालतं आणि शिजवलेला भात आपला नॉर्मल चांगला. उलट चिकन वगैरे तुम्ही जेवढं जास्त फ्रेश चिकन देऊ शकाल दॅट इज गुड फॉर देम. व्हेरी गुड. आणि याच्याच बरोबर मला आता आठवलं काही काही प्राण्यांना झाडांचा म्हणजे घरामध्ये जी प्लांट्स ठेवलेली असतात किंवा आउटडोर प्लांट्स असतात त्यांचाही म्हणे त्रास होतो. तर हे खरं आहे आणि काय त्रास होतो? काही झाडं आहेत अशी ते खातात म्हणून होतो का नुसतं समोर आहेत म्हणून त्रास होतो का काय? म्हणजे काही काही झाडांच्या पोलनचा नक्की त्रास होऊ शकतो कुत्र्या मांजरांना. काही काही झाडांची पानं खाल्ल्यामुळे सुद्धा त्रास होऊ शकतो, पण अशी झाडं खूप कमी आहेत आणि ही माहिती अगदी फ्रीली गुगलवर अवेलेबल आहे. सो असं म्हणजे अगदीच आपण एवढी काळजी नक्कीच घेऊ शकतो की नवीन कुठलं झाड आवडलं किंवा घ्यायचं असेल तर फक्त काही सेकंदाचा एक गुगल सर्च विल लेट यू घ्यायला पाहिजे का नाही. काही काही खूप चांगली असतात झाडं प्राण्यांसाठी. अच्छा. म्हणजे गवती चहा वगैरे अशी झाडं. गवत तर खातातच खूप जण नाही कुत्री पोट खराब झालं, पोट खराब असताना क्लिन्झिंग करतात. बर फायबर म्हणून. ह्याच्याचवरनं मला एक आठवलं कुत्र्यांच्या म्हणजे आता जातींवरनं आपण मगाशी बोलत होतो. जगामध्ये हजारो जाती आहेत कुत्र्यांच्या असं ऐकलंय. तर एक थोडस एक शॉर्ट मध्ये लोकांना आपल्याला प्रेक्षकांकरता
माहिती देतात त्याची. सो जाती मी मगाशी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये म्हणलं तसं की प्रत्येक कुत्र्याची ब्रीड किंवा जात ही काही स्पेसिफिक काम करण्याकरता डेव्हलप झालेल्या आहेत. नॅचरली डेव्हलप झालेल्या ब्रीड्स खूप कमी आहेत. ज्या इंडिजिनस मी म्हणलं, ज्याला आपण गावठी कुत्रं म्हणतो, त्या कदाचित नॅचरली डेव्हलप झाल्या असतील. आता कुत्र्यांचा माणसांबरोबरचा सहवास ऑलमोस्ट 15 ते 20 हजार वर्षांपूर्वीपासूनचा आहे. त्यातल्या काही ब्रीड्स आता नाहीशा झाल्या आहेत, काही ब्रीड अजून डेव्हलप होत आहेत. सो प्रत्येक ब्रीडच्या रक्तात त्यांच्या जेनेटिक्स मध्ये काही एक प्रकारचं काम आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्या कॅटेगरीज झालेल्या आहेत. वर्किंग ग्रुप असेल, स्पोर्ट्स ग्रुप असतील. सो त्या ब्रीडच्या डॉगला त्या ब्रीड करता बनलेलं काम देता येणार हे तेवढंच आवश्यक आहे. सो त्याच्या ब्रीडची माहिती द्यायची झाली तर साधारण 350 ते 400 रेकॉग्नाइज ब्रीड आहे. त्याच्यामध्ये अनफॉर्च्युनेटली इंडियातली एकही ब्रीड रेकॉग्नाइज नाहीये. पण इंडिया रेकॉग्नाइज म्हणजे KCAI किंवा केनेल क्लब ऑफ जे केनेल क्लब असतात वेगळ्या वेगळ्या कंट्रीज आहेत, त्यांनी एखाद्या ब्रीडला एक मान्यता दिलेली असते की ही पर्टिक्युलर एक प्युअर ब्रीड आहे. तर अशा 350 ते 360 ब्रीड्स आहेत जगभरात मिळून. पण मग भारतात किती आहेत? भारतातल्या रेकॉग्नाइज एकही नाहीये अनफॉर्च्युनेटली. पण गावठी कुत्र म्हणतो तेवढे. पण काही रिजन्स मध्ये त्या रिजन्स मध्ये पर्टिक्युलरली मिळणारे डॉग असे 20 ते 25 ब्रीड्स ज्या रेकॉग्नाइज इव्हेंच्युअली होऊ शकतात, अशा ब्रीड्स नक्की आहेत. सो त्या ब्रीड्स त्या रिजन मध्ये खूप जास्त थ्राईव्ह होतात. त्या रिजन्स मध्ये त्यांना सगळ्यात जास्त क्वालिटी ऑफ लाईफ त्यांची इम्प्रूव्ह होते. सो त्यांनी त्याच रिजन मध्ये राहावं, त्याच रिजन मध्ये ते अडॉप्ट व्हावेत, वाढावेत, हे जनरल रूल ऑफ थंब आहे ब्रीड्स. सो आता जे नवीन ट्रेंड चालू आहे की हस्की इकडे आल्यानंतर त्यांना जो त्रास होतो, त्या आता हस्कीजला ह्या वेदरला अकोमोडेट होण्याकरता वर्षानुवर्ष निघून जातात आणि तेवढ्या वर्षांमध्ये जे हस्की इकडे येतात त्यांना खूप सफर करायला लागतात. सो इव्हेंच्युअली ते अडॅप्ट होतील म्हणून इकडे आणणं बरोबर नाही. त्या कंडिशन प्रमाणे, क्लायमेट प्रमाणे जसं त्यांचं ब्रीड असेल तसं तिथे ते चांगले वाढणार. सो आता आपण मगाशी ही फ्रेश फूडचा विषय बोलली, तर आपण ब्युटी इन द बीस्ट मध्ये पण तुम्ही फ्रेश फूड सुरू केले प्राण्यांकरता. तर त्याच्याविषयी पण ऐकायला म्हणजे सेपरेट किचन आहे का, कुक आहे का, आणि ते कशा पद्धतीने तुम्ही करता तिथे, त्याविषयी सांग जरा. सो फ्रेश फूडच्या संदर्भात बोलायचं झालं तर आता ब्युटी इन द बीस्ट मध्ये आम्ही स्पेशल किचन सेटअप करून नव्याने पुन्हा चालू केलंय. पण हाच प्रयोग आम्ही कोविडच्या एंडला चालू केला होता, जेव्हा आम्ही फ्रेश फूड बनवून घरी स्वतःच्या किचन मध्ये बनवून आम्ही डिलिव्हर करत होतो. आणि तेव्हा व्यवस्थित 8-10 क्लायंट्सला डेली डिलिव्हरी जात होतो. आणि रिक्वायर्ड न्यूट्रिशन जे असतात ते त्या डॉगच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, वजनाप्रमाणे, ब्रीड प्रमाणे आणि त्यांच्या एनर्जी रिक्वायरमेंट प्रमाणे आम्हाला डिलिव्हर करता यावं, हे मेन इंटेन्शन होतं. मग त्याच्या मागे जो त्याच्यानुसार जो गरजेचा रिसर्च होता तो करून आणि मग त्याच्याप्रमाणे रेसिपी सेट करून हळूहळू मी सेट केलं आणि आता ते पुन्हा आम्ही रिझ्यूम करतोय. ओव्हरऑल एक मिसकन्सेप्शन खूप असतं लोकांना की जे कमर्शियल ड्राय फूड असतं ते पटकन दुकानात विकत घेता येतं, पटकन त्या कुत्र्याला देता येतं आणि ते कन्व्हिनियन्समुळे जास्त वापरलं जातं. सो कधीतरी असं आठवड्यात 1-2दा वगैरे देणं ठीक आहे. आम्ही किवीला असं कधीतरी आम्हाला पटकन बाहेर जायचं असेल तर ते देतो पण थोडीशी सवय असावी म्हणून. पण घरचं खाणं म्हणजे चिकन, राईस हे आणि अंड असं देणं ते जास्त कुत्र्यांसाठी बेनिफिशियल असतं, हेल्दी फूड त्यांच्याकरता. आणि ज्या लोकांना ते तेवढा वेळ नसेल समजा घरी किंवा चिकन बनवत नाही घरी यांच्या घरी, त्यांना डिलिव्हर करू शकू म्हणून आम्ही हे सुरू केलंय आणि त्याला बोन अपेटिट असं आम्ही नाव दिलंय. आमचं सेपरेट किचन सेटअप आहे. आमच्या ताई ज्या येतात ते सकाळी आल्या 9 पासूनच बनवायला घेतात. त्या दिवशीचे जे ऑर्डर्स असतात ते साधारण 10-10:30-11 पर्यंत रेडी होतात आणि मग मी डिलिव्हर करतो. तिथे जे ग्रूमिंग किंवा याच्याकरता येतात त्यांना पण देता का, त्यांना नाही असं काही नाही? त्यांना पर्टिक्युलरली असं नाही देत. डे केअर मध्ये जे डॉग्स येतात त्यांना आम्ही ऑफर करतो की तुम्ही सकाळच्या वेळेत, संध्याकाळच्या वेळेत जेव्हा सोडणार असाल तेव्हा तुम्हाला ऍडिशनली आम्ही मील बनवून ठेवू शकतो. पण ते अर्थात आम्हाला आधी माहिती असावी, कारण आम्ही सकाळीच बनवतो सगळं. करेक्ट. म्हणजे त्याच दिवशी कोणीतरी सांगितलं तर मे बी आम्हाला स्टॉक नसेल तर देता येणार, कारण दररोज फ्रेश बनवतो आम्ही.
म्हणजे माणसांच्या बाबतीत आपण म्हणतो की रोजचं ताजं जेवण जेवत जा, Exactly. तसंच प्राण्यांचं Correct. सुद्धा आहे. करेक्ट. तिथे ठेवलेलं फूड हे करण्यापेक्षा ड्रायफ्रूट पेक्षा ताजं फूड देणं नेहमी चांगलं. आणि हेल्थच्या दृष्टीने. प्रिझर्वेटिव्ह आम्ही ऍड नाही करत. ते महत्वाचं आहे ना. मॅक्सिमम 2 दिवस राहू शकतं, त्याच्या पुढे मग फ्रीज थोडंसं मध्ये राहू ठेवलं तर शकतं. 2 दिवस हो, नाही तर हो, 4 हो. तास. माणसांइतकंच प्राण्यांच्या पण मेंटल हेल्थ बद्दल बोललं जातं. म्हणजे घरात जेव्हा आपण हे प्राणी पाळलेले असतात तर त्यांची मेंटल हेल्थ कशा पद्धतीने त्यांच्या पेरेंट्सने जपायला पाहिजे. अगदीच प्राण्यांची मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट असते माणसांसारखीच. आपल्याला जसे डिप्रेशन, एन्झायटी, लोनलीनेस असे जे इमोशन्स आपल्याला फील होतात ते त्यांना पण होऊ शकतात. आणि मी आधी म्हटल्यासारखं वेळ ही खूप इम्पॉर्टंट आहे. जर का तुम्ही एका कुत्र्याला किंवा माणसाला अडॉप्ट केलं असेल तर मग त्यांच्या बरोबर वेळ घालवणं, क्वालिटी टाइम किंवा त्यांचे लाड करणं, हे जरी आपल्यासाठी छोट्या गोष्टी असतील तरी त्यांच्यासाठी तेच आयुष्य, आपणच त्यांचे आयुष्य. सो त्यांना तो वेळ देणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांच्याबरोबर खेळणं, त्यांना मोकळी हवा, सनलाईट, वारा, नेचर बेसिकली एक्सपिरियन्स करू देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि जरी एवढं सगळं नाही जमलं तरी बेसिक घरामधलं एक प्रेम त्यांना मिळणं हे पण खूप इम्पॉर्टंट असतं. आणि काही काही असे सायन्स असतात, म्हणजे ते त्यांचं बिहेवियर एकदम समजा कधीतरी बदललं त्यांना तर ते लगेच त्यांच्या वागण्यातनं, त्यांच्या खाण्यातनं वगैरे लगेच दिसून येतं. म्हणजे ते खाणं अवॉइड करतात किंवा एक मांजर जे नेहमी तुमच्या जवळ झोपत असेल ते कधीतरी एकदम कोपऱ्यात जाऊन दिवसभर तिथेच बसतं. सो असं काही व्हायला लागलं तर मग लगेच तुम्ही एकदा चेकअप करा किंवा एकदा बघा की त्याच्याकडे लक्ष देणं थोडं तुमचं कमी झालंय का. सो या सगळ्यांनी खूप फरक पडतो. जसं आपल्याला फरक पडतो तसंच त्यांना पण वाटतं. मेंटल हेल्थ इज डिरेक्टली कनेक्टेड टू फिजिकल हेल्थ. जस्ट लाईक म्हणजे आपल्या माणसांमध्ये जसं असतं की मेंटली एखादा माणूस जर का डिप्रेस असेल तरी तर त्यांनी व्यायाम करून तरी चांगलं खाणं खाऊन सुद्धा कधी कधी हेल्थ सुधारत नाही. तसंच प्राण्यांमध्ये सुद्धा होतं की वेळ देता आला नाही. किंवा फॉर एक्झाम्पल की तुम्ही जर का लॅपटॉप तुमच्याकडे असेल, जशी झुला सॅप्सो हे कंपॅनियन डॉग्स आहेत, ते घेऊन तुम्ही जर का 8 तास नोकरीसाठी तुम्ही बाहेर जाणार असाल आणि डॉग घरी एकटं राहणार असेल तर मग त्यांना हळूहळू डिप्रेशन, अँझायटी या गोष्टी डेव्हलप व्हायला चालू होतात. आणि प्राण्यांना बोलता येत नाही अनफॉर्च्युनेटली, त्यामुळे त्यांना या सायन्स आपल्याला वेळेत सांगता येत नाही. आणि मग ते अचानक आपल्याला दिसतं की फ्रस्ट्रेशन मध्ये डेव्हलप झालंय, अग्रेशन मध्ये डेव्हलप झालंय. कुत्रा आधीसारखा मला हातच लावू देत नाही, आधीसारखं खात नाही, नीट खेळत नाही. आणि मग या गोष्टी बिहेव्हिअरल सरफेसवरती बघितल्या जातात. आणि मग ट्रेनरला बोलवणं, मग तो आम्हाला त्याचं खेळणं घ्यायला गेलं की आम्हाला चावतो, मग त्याच्याकरता ट्रेन करा. सो ह्या गोष्टींना खूप बॅकग्राऊंड असण्याची नेहमी शक्यता असते की तो ऍज अ ट्रेनर आम्हाला ह्या गोष्टी सुद्धा विचाराव्या लागतात. आणि ऑल इन ऑल मेंटल हेल्थ चेक मध्ये ठेवणं हे या बिहेव्हिअरल असे इम्पॅक्ट अवॉइड करण्यामध्ये खूप महत्वाचं आहे. सो फिजिकल हेल्थवर त्याचा नक्कीच परिणाम होऊ शकतो. आणि असं तरी नेहमी म्हणतात की मांजरं शक्यतो घेताना ऍटलिस्ट 2 तरी घ्या. दोन? कारण एकमेकांना एकमेकांची साथ राहते म्हणून. मेल फिमेल का फिमेल मेल कोणी चालेल? शक्यतो 2 मेल्स असं म्हणतात अवॉइड करायला पाहिजे. अवॉइड करायला पाहिजे. टिकत नाही घरात असं म्हणतात. त्याच्यामध्ये टेरिटोरियल भांडणं होऊ शकतात. So, एक मेल एक फिमेल, पण मग न्यूटरिंग वगैरे मध्ये करत आलं त्याच्यामध्ये 2 फिमेल्स पण छान राहतील एकत्र. बरं. पण कंपॅनियनशिप आयदर तुमची असेल नाहीतर दुसऱ्या मांजरांची, कुत्र्यांची असेल तर ते ओव्हरऑल जरा छान राहतील. पण कुत्री, मांजरी किंवा हे एकमेकांचे एरवी शत्रू समजले जातात. पण मग जेव्हा पाळतात घरात एकत्र तेव्हा ते छान राहतात. सो किवी जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा नॅचरली असं झालं की तिन्ही मांजरी अडल्ट होत्या, ग्रोन होत्या. आणि किवीचा साईज तेव्हा बऱ्यापैकी म्हणजे ती पिल्लूच आली आमच्याकडे. मांजरांपेक्षा ती छोटी होती, त्यामुळे तिला कधी फिजिकली ओव्हर पॉवर नाही करता आलं मांजरांना. तर तिला लहानपणापासून ती सवय झाली की यांच्याबरोबर आपण मिळून मिसळून राहण्यातच आपलं हित आहे. ते कंडिशनिंग लहानपणापासून केलं तर इन जनरल मांजरं आणि कुत्री एकत्र राहू शकतात. इनफॅक्ट आता खूप कमी प्रमाणात असं बघायला मिळतं की मांजरं आणि कुत्र्यांची भांडणं होतात.
बरं. इट्स माझ्या मते नॅचरल प्रेडेटर्स नाहीयेत. कुत्री ही नॅचरल प्रेडेटर्स नाहीयेत. बरं. ते स्कॅव्हेंजर्स आहेत, जे कचरा वगैरे खाऊन जगणारी गिधाडांसारखी. अच्छा. तर त्यांना जनरली त्यांना शिकार करून खाण्याची टेंडन्सी खूप कमी असते. बरं. माझ्या मते माझं पर्सनल मत असं आहे की जे काय जोरात हलतं किंवा पळतं त्याच्या मागे लागण्याची एक नॅचरल चेझिंग इन्स्टिंक्ट कुत्र्यांना असतात. बरं. त्यामुळे मांजराच्या मागे लागतात. खूप रेअरली असं होतं की ऍक्च्युली पकडून मारलंय. बरं. आणि ती एका कुत्र्याची टेंडन्सी असते. बरं. जनरलाइज जे स्टेटमेंट आहे ते मला वाटतं की एवढं काही आता बरोबर राहिलेलं नाहीये. प्रॉब्ली आधीच्या काळात होत असेल खाण्यावरनं भांडणं, कारण तेव्हा फूड सोर्सेस कमी होते. आता मेजॉरिटी ऑफ द कुत्र्यांना व्यवस्थित खायला मिळतं. इव्हन कम्युनिटी अॅनिमल्स असतात, त्यांना सुद्धा फीडिंग वगैरे व्यवस्थित होतं. त्यामुळे ही भांडणं कमी झाल्याचं दिसतं. पण मग तुमच्याकडे आता डे केअर पण आहे ब्युटी इन द बीस्ट मध्ये. तर त्याच्यामध्ये म्हणजे मग कुत्री मांजरे असं सगळे असतात काय आहे त्याच्यामध्ये, ते कसं हँडल करता तुम्ही? आत्ताच्या आमच्या सेटअपमध्ये आम्ही फक्त कुत्र्यांचे डेकेअर ठेवलंय. बरं. कारण किती पण म्हणलं तरी फायनली थोडा त्यांच्या केअर मध्ये फरक पडतो. सो आमच्या सलॉनमध्ये आता कुत्र्यांना आम्ही एका स्लॉट मध्ये 4-5 कुत्री असं आम्ही ठेवू शकतो, असा सेटअप आहे आमचा. बरं. आणि त्याचे काय म्हणजे वेळा काय आहेत ठेवण्याच्या? 10 ते 9 ते 1 आहे. Sorry. पहिल्या सकाळच्या पहिल्या हाफ मध्ये 9 ते 1 ठेवले 2 जातात. स्लॉट आहेत. हा, आणि मग 2 ते 6 असं बरं. 2 स्लॉट आहेत. ओके. अर्थात दोन्ही स्लॉट पण बुक करू शकतात, पण आम्ही मुद्दाम कन्व्हिनियन्स करता 2 स्लॉट बनवतो. बरं. डेकेअर मध्ये मग त्यांचा प्ले टाइम, त्यांना एक 15 मिनिटाचा वॉक अच्छा. आणि 2-3 असे वेगळे वेगळे एरियाज आहेत. म्हणजे हम्म. जरी 2 कुत्र्यांमध्ये अगदीच भांडणं होत असली तर मग त्यांना सेपरेट ठेवू शकतो. अच्छा. आमची एक डेडिकेटेड टीम आहे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी. म्हणजे स्वच्छता, त्यांचं इंटरॅक्शन, हे सगळं बघण्यासाठी एक टीम पण आहे आमची. अरे वा. आणि AC आहे, ओपन एअर आहे, असं दोन्ही दोन्ही ऑप्शन. ऑप्शन्स आहेत. अरे वा. आउटडोअर इंडोअर दोन्ही राहू शकतात. पाळणाघर कुत्र्यांचं. हो. छान. व्हेरी गुड. ओके. आता पुढचा एक थोडासा आधीचा जो आपला बोलणं झालं तर स्टेट हाऊस आणि याच्याबद्दल ना, सो त्याच्याविषयी मला विचारायला आवडेल की अडॉप्ट अँड डोंट शॉप असं आजकाल बोललं जातं की प्राण्यांना तुम्ही अडॉप्ट करा पण विकत घेऊ नका. तर ते काय आहे नक्की, ती जी मोहीम सध्या चालू आहे त्याविषयी ऐकायला आवडेल. तर ही एक जी मुवमेंट आहे ती माझ्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याकडे जे इंडीज म्हणजे इंडियन ब्रीड जी म्हणतात रस्त्यावरती जे असतात त्यांच्याबद्दल एक खूप मोठं मिसकन्सेप्शन आहे की ते अशीच असतात, ते फक्त चावतात, ते घाणेरडेच असतात. त्याच्यामुळे लोकांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे असं मला वाटतं. ऑब्व्हियसली आता ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट होत राहतात, पण त्याच्या मागे काय कारणं आहेत हे पण जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे एकदम अशी ब्लॅक अँड व्हाईट सिच्युएशन कधी नसते ती. तर आता ही जी मुवमेंट आहे ही या सगळ्या इश्यूजना ॲड्रेस करण्यासाठी झाली आहे की त्याच्यामध्ये 2 कारण आहेत की ब्रीडिंग ॲज अन इंडस्ट्री कॅन बी व्हेरी क्रुएल. इट डिपेंड्स ऑन द ब्रीडर की जे लोक स्पेसिफिक ब्रीडला त्यांचं ब्रीडिंग करून जे पैसा करतात ते थोडंसं काळजीपूर्वक आपण विकत घ्यायला पाहिजे. कारण ते कुठल्या कंडिशन्समध्ये त्या प्राण्यांना ठेवतायत हे पण जरा नीट जाणून घेणं इम्पॉर्टंट आहे. काही जण खूपच वाईटपणे ठेवतात त्या प्राण्यांना, जे एस्पेशली जे जन्म देतात त्यांची खूप वाईट हालत असू शकते. सो हे बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि ती इंडस्ट्री अशी काही लोक अशी असल्यामुळे मग हे अडॉप्शन जास्त इम्पॉर्टंट वाटतं. कारण आपल्याकडे जी रस्त्यावरची जी कुत्री आहेत त्यांना पण एक घराची गरज असू शकते. म्हणजे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्यासाठी तुम्ही त्यांना पण दत्तक घेऊ शकता. आणि तुमच्याकडचे 4ही प्राणी तसेच आहेत बरोबर? तिन्ही मांजरी आणि केवी. हो. तर ते कसं काय झालं म्हणजे अडॉप्शन? आय थिंक 5 वर्षांपूर्वी पहिली मिशिको म्हणजे आपली सगळ्यात मोठी मांजर जी आहे ती आपल्याकडे आली. आणि तिच्या बरोबरच तेव्हा तिचा ऍक्सिडेंट झाला होता. मुंबईत झाला होता ना? मुंबईत ऍक्सिडेंट झाला होता तिचा आणि तिला पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ट्रीट करायचं होतं म्हणून ती काही दिवसांसाठी आधी आपल्याकडे आली.
आणि अनफॉर्च्युनेटली तिचा पाय अम्प्युटेट करावा लागला. इट वॉज म्हणजे त्याचा ट्रीटमेंट होऊ शकलं नाही. आणि ती जरी 2 दिवसच आधी 2 दिवस राहण्यासाठी आली होती, पण तेवढ्या काळामध्ये माझं तिच्यावरती एवढं जास्त प्रेम झालं की मला तिला परत द्यावंसं कधीच वाटलं नाही. आणि मग ती आपल्याकडेच राहिली. मग जम्पर आपल्याच बिल्डिंगच्या खाली आपल्याला सापडला आणि मग त्याची बहीण भाऊ आई वगैरे कोणीच नव्हते. एकटंच पिल्लू नुसतं फिरत होतं. मग त्याला आणलं आणि त्याचं न्यूट्रिन करण्याच्या आधी दोघांनी एक पिल्लू जन्माला दिलं. तर त्याला चिकोरी अशी 3 मांजरं ते आई बाबा आणि मुली असं त्यांच्याकडे आता आहे. आणि आमचं लग्न झाल्यावर एक 6 महिन्यातच किवी आली. ती कुठे मिळाली तुम्हाला? ती आमच्या समोर जे राहतात नेबर्स आहेत आमचे, त्यांची मुलगी तेव्हा 10वीत होती आणि तिच्या क्लासच्या खाली पावसात कोणतरी डब्यात घालून पिल्लू सोडून गेलं होतं ट्युशन क्लासच्या बाहेर रस्त्यावरती. तिने घरी आणली आणि मग ती किवी आमच्याकडे फॉस्टरिंग साठी आली. अडॉप्ट होईपर्यंत आम्ही फॉस्टर करू असं ठरलं, पण ते आम्ही इफेक्टिव्हली 2 तास फॉस्टर केलं, अडॉप्ट झालं. तेवढ्या 2 तासात आमचं दोघांमध्ये डिस्कशन चालू झालं की काय करायचं, हिला अडॉप्ट करायचं का, असं करत करत थोडं बॅक अँड फोर्थ करत मग आम्ही 2 तासातच ठरवलं. इव्हेंच्युअली आमचा प्लॅन होता की मे बी 1-2 वर्षांनी जरा थोडं बाकी सगळी लाईफ स्टेबल झाल्यावर मग आपण कुत्रं घेऊ असा आमचा प्लॅन होता. पण ही आमच्या दारात आली आणि आम्ही म्हणलं की असं काही प्लॅन नव्हता, असं कधी वाटलं आदल्या दिवशीपर्यंत काही अंदाज नव्हता की असं काही होणार आहे उद्या. पण म्हणजे ऑल इन ऑल आम्ही असं नेहमी म्हणतो की ती आम्हाला शोधत आली. 24 जुलै. अरे वा, 24 जुलै. सो ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे ही आता आली मांजर असतील किंवा किवी असेल, पण तुमचं म्हणजे एक मनात असतं ना की माझं आवडतं ब्रीड हे आहे, तर ते कुठे आहे? दोघांचं इथे तुमचं? माझं तरी इंडीज 100% इंडीज का? कारण त्याच्या मागे कारण आहेत. अर्थातच आपण जसं या पूर्ण डिस्कशन मध्ये आपण ऑलरेडी बोललेलो की ह्या एन्व्हायरमेंट मध्ये जगायला जी कुत्री बनलेली नाही त्यांना खूप वेगवेगळे प्रॉब्लेम येऊ शकतात. इट बिकम्स रिस्पॉन्सिबिलिटी, फिजिकली असू दे, फायनान्शियली असू दे, मेंटली असू दे. आणि अनदर रिझन बी की अर्थात या पिल्लांना जे रस्त्यावरती जन्माला आलेली पिल्ले आहेत त्यांना कोणतरी दत्तक घेण्याची सुद्धा गरजच आहे. ती कुत्री ह्या एन्व्हायरमेंट मध्ये जगायला ऑप्टिमली सर्व्हाइव्ह होण्याकरता अडॉप्ट झालेली आहेत. सो त्यांना प्रॉब्लेम्स खूप कमी होतात. स्किन इन्फेक्शन्स किंवा काही बाकी आजार, त्यांचा रेजिस्टन्स खूप हाय असतो. त्यामुळे मग ऑल इन ऑल प्रॅक्टिकली सुद्धा बघायला झालं तरी ही सगळ्यात आयडियल ब्रीड आहे ह्या रिजन मध्ये पाळण्याकरता. एक्झॅक्टली. उद्या बर्फाळ प्रदेशात समजा आम्ही राहिले, काही असं कोणी राहत असेल तर तिकडे त्यांनी हस्की पाळावं असं बेसिकली एक्झॅक्टली तिकडे, कारण ते अडॉप्ट झालेले राहण्याकरता. मग मांजरांच्या बाबतीतही तसंच असतं की म्हणजे आपल्याकडचं भारतात सापडणारं जे मांजर आहे ते पाळणंच कारण पर्शियन काय ते पाळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर जाती असतात. म्हणजे त्यांच्या प्रेफरन्स प्रमाणे लोक घेतात ते डिसिजन्स. पण आम्हाला स्वतःला असं ओपिनियन विचारलं तर मग इंडियन फेवरेट ब्रीड इंडियन. जी ब्रीड नाही तीच आमची. आणि याच्यामध्ये असंही म्हणतात, म्हणजे जसं आपण प्राण्यांच्या मेंटल हेल्थ बद्दल बोललो की घरात सुद्धा एखादा प्राणी असेल तर तिथे राहणाऱ्या माणसांची सुद्धा मेंटल हेल्थ चांगली राहते, ते हॅपी राहतात किंवा काय म्हणतात ते आनंदी वातावरण असतं घरामध्ये. हे खरं आहे का? काही प्रमाणात नक्कीच मदत होते. नक्कीच. कारण आता डे टू डे प्रॅक्टिकल बेसिसवर बोलायचं झालं तर भांडणांमध्ये समजा आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली तर कधीतरी आवाज चढले तर किवी मध्ये येते, ती हिला चाटायला लागते किंवा मला चाटायला लागते किंवा असं जवळजवळ करते. मग ते माइंड होतं, मग सगळं ते निवळतं या सगळ्या बिहेवियरमुळे. सो असा प्रॅक्टिकल परत नक्कीच पडतो. आणि इन जनरल आता आम्हाला दोघांनाही असं व्हायला लागले की अशा सिच्युएशन मध्ये किवीचा रिस्पॉन्स काहीतरी वेगळा असतो. सो आम्हाला आमची प्रायोरिटी असते की किवीकडनं असं बिहेवियर येऊ नये किंवा तिला असं वाटू नये, म्हणून ऑटोमॅटिकली आता सवय व्हायला लागली की आमच्या दोघांचे भांडणं खूप आता निवळायला लागले आधीच. सो नक्कीच इफेक्ट होतो. प्राणी असण्याने खूप फरक पडतो. आणि वावर असतो घरामध्ये, जाग असते. मांजरांचं जे परिंग असतं
ते असं परींग परींग म्हणजे ते काय म्हणतात भरपूर त्याला आवाज हा, करतात ते. जेव्हा ज्या खुश खुश असतात खुश असतात असतात तेव्हा. हा. भरपूर आवाज हा. करतात छोटा. तो ते व्हायब्रेशन्स खूप हिलिंग असतात. नॅचरली हिलिंग फ्रिक्वेन्सी मग त्याचे ऍक्च्युली मी ते तसं मॅनरिझम्स काही शेपूट म्हणजे असे खूप हलवत असतील तर खूप आनंदात आहेत किंवा कुत्र्यांचं. शेपूट आत घातलेले असं घाबरलेले आहेत असं पण असतं ना काहीतरी. जनरलाइज जनरलाइज स्टेटमेंट आहेत शेपूट त्यांची खूप म्हणजे त्याच्याकडे इंडिकेशन देतं ते. हा. आपल्या चेहऱ्याप्रमाणे त्यांच्या शिफ्टीकडे बघून आपण म्हणजे माणसांचा जसं चेहऱ्याकडे बघून आपण सांगू शकतो की चिडला आहे काय हो का? तसं शिफ्टीकडे बघून सांगतात. अरे वा. अच्छा म्हणजे खूप असे सरळच्या सरळ असेल तर काय म्हणजे अलर्ट असतात अलर्ट असतात काय चाललंय वॅगिंग नसेल तर हॅपी आहे. मांजराचा वॅग म्हणजे राग, असं आहे का? कुत्र्यांचा वॅग म्हणजे हॅपी. अरे बापरे. कुत्र्यांच्या बॅग मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. त्याची फ्रिक्वेन्सी खूप सगळी fast गोलगोल wagging फिरवतायत. असते. हा. त्याला टिपिकल जी खुश होऊन जे वॅग करतात शेपूट हलवतात त्याला टिपिकल लॅब्रेडॉर वॅग म्हणतात जी जमिनीला पॅरल अशी होते झाडून मारल्याची. ओ. सो तेव्हा आपण अगदी कॉन्फिडेंटली सांगू शकतो की कुत्र्या खुश आहे. पण अदरवाईज सुद्धा काही वेगवेगळे प्रकार अलर्ट असताना जसं वॅग करतात चिडलेले असताना सुद्धा वॅग करू शकतात घाबरलेले असतात. अच्छा. सो वॅग मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. काय फारच वेगळं विश्व आहे खरं ते. सो ऑलमोस्ट आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तर मला असे काही तुमचे अनुभव ऐकायला आवडतील की फनी इन्सिडेन्सेस थोडक्यात तुमचे प्राण्यांचे असतील त्यांच्या पेरेंट्सचे असतील तर असं काही आहेत का? फनी म्हणजे आमच्याकडे असं बऱ्याच वेळा होतं. आता आमच्या सलॉनचं नाव आहे ब्युटी इन द बीस्ट. तर काही लोक फक्त पहिला शब्द बघून ब्युटी बघून आमच्याकडे येतात. पार्लर समजतात. पार्लर आहे का विचार? एक दोन असे लोक आले आहेत आणि मग त्यांच्याबरोबर जे मिसकम्युनिकेशन जे होतं जे मिसअंडरस्टँडिंग होतं म्हणजे दॅट इज अ फनी एक्सचेंज. तर आमच्याकडे एकदा एक इन्सिडेंट असा झाला की एक मुलगी अराउंड कॉलेज मधली वगैरे असेल अंदाजे ती डिरेक्टली सलॉन मध्ये आली आणि ती विचारायला लागली इकडे हेअर कट होतात का आणि हे होतात का आणि अजून पण काय काय सर्व्हिसेस बद्दल हेअर कलर वगैरे बद्दल सुद्धा बोलणं आलं. आणि मग मला वाटलं की हे कुत्र्याबद्दलच विचारलंय. सो मी बाय द एंड ऑफ द कॉन्व्हर्सेशन मी विचारलं ठीक आहे ब्रीड काय. तेव्हा ती अशी 2 मिनिटं चमकली आणि तेव्हा तिला रिअलाइज झालं की हे काहीतरी वेगळं आहे. मग तेव्हा तिने जाऊन बाहेर बोर्ड बघितला आणि तेव्हा तिला फायनली रिअलाइज झालं की ऍक्च्युली कुत्र्यांचं ब्युटी पार्लर. हेअर कलर पण करतोस हो. कुत्र्यांचं Yes, बरोबर. yes, yes. हो. तर ते काय आहे म्हणजे एक्झॅक्टली ते असं म्हणजे त्यांच्या पेरेंट्सच्या चॉईस प्रमाणे असतं का काय म्हणजे की Mostly माझ्या choice कुत्र्याला प्रमाणे. पांढरा आहे तर त्याला काय ग्रीन करा किंवा असं काही असतं? येस मोस्टली चॉईस प्रमाणे. पुण्यात अजून तेवढं फॅड आलेलं नाहीये. मुंबईमध्ये आता चालू झालंय. मुंबईमध्ये खूप छान ग्रुमिंग चालू झालं म्हणजे बरं. हेअर कलर आणि पुण्यात आय होप लवकरच येईल आणि मला पण काही एक्सपेरिमेंट करायला करता मिळेल. येईल. फोटो बघून अजून लोक येतील. पण मग माणसांच्या हेअर कलरला जसं आपण म्हणतो अर्धा 1 तास 2 तास काय वेळ लागतो तसंच त्यांना तेवढा वेळ लागतो. तेवढा वेळ हो? लागतो. Yes. पण मग ते राहतात कलर धरण्याकरता पाऊण तास ठेवावाच लागतो. बरं वा. मला एक आठवतं एकदा आमचं एकदम पहिलं सलॉन होतं ना तिकडे अगदी आमचा बेसिक सेटअप होता आणि पहिल्या 2-3 दिवसातच एक मोठा सेंट बर्नर्ड आला. बरं. तर त्याला तेव्हा सवय नव्हती. तो नंतर जसा येत गेला त्याला सवय झाली. पण तो पहिल्यांदा जेव्हा आला होता तेव्हा तो थोडा घाबरला आणि त्याला डायरेक्ट सलॉन मधनं बाहेर निघायचं होतं. तर त्याला ज्या टेबलावर बांधलं होतं त्या टेबलला घेऊन तो बाहेर निघून चालला आणि चांगलं होता. 60 किलोचं टेबल येते बापरे. मिनिमम कारण ते हायड्रॉलिक टेबल आहे. हो. तर त्याला पूर्ण हायड्रॉलिक असेंब्ली आहे. ते टेबल वर खाली होतं हा. आणि तेव्हा अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे एवढ्या मोठ्या डॉगला टेदर करण्याकरता हुक वगैरे काही लावलेलं नव्हतं म्हणून आम्ही त्याला टेबलवर बांधलं आणि त्यांची ग्रुमिंग झाल्यानंतर त्याच्या पेरेंटची गाडी आली आणि तो आवाज ऐकून तो बाहेर सुटला. ते अगदी टेबल दाराला तो घेऊनही गेला असता आणि त्यांनी अगदी म्हणजे काहीच ताकद न लावता घेऊन गेला. बापरे. म्हणजे काही काही गोष्टी होत राहतात. मजेशीर गोष्टी घडतात आणि ग्रेट. सो छान वाटलं बोलून. आता मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा हे प्राणी पाळलेले असतात पेरेंट्स करता काही सल्ला आहे का स्पेसिफिक की जेव्हा आपण घरात प्राणी पाळतो त्यात म्हणजे डूज अँड डोंट्स किंवा हे बाकीचं सगळं आपण बघितलं पण एक शेवटचा त्यांच्याकरता मोलाचा सल्ला की तुम्ही प्राणी पाळलाय तर आता दिस इज फॉर यू असं
सो अगदी म्हणजे एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर तुम्ही जेवढं स्वतःच्या मुलावर प्रेम कराल, त्याच्या संगोपनाकरता तुम्ही जेवढा रिसर्च कराल, जेवढी माहिती जन्माच्या आधीपासून तुम्ही जेवढी माहिती गोळा कराल, चालू कराल, मे बी नॉट इन दॅट क्वांटिटी किंवा तेवढ्या इंटेन्सिटी नाही, पण त्याच डिरेक्शन मध्ये तुम्ही कुत्र्यावरती पण तुम्हाला जमलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने विचार करायला लागा की हे आपल्याला मुलासारखं सांभाळायचं. 13 ते 15 वर्षाची कमिटमेंट आहे, ती आपल्याला जमणार आहे. तेवढंच तुम्हाला प्रेम द्या कुत्र्यावरती, तुम्हाला त्याच्या दसपट प्रेम परत मिळेल ही गॅरंटी असते नेहमी. सो डेफिनेटली की थोडंसं तुमच्या साईडने रिसर्च, तुमच्या साईडने थोडेसे एफर्ट आणि मग इट्स अ व्हेरी गुड बॉन्ड. आणि खूप लवेबल असतात. म्हणजे आता मी एक किवीचं पण बघते ना, अक्षरशः म्हणजे अशी झेप टाकते ना ती सगळ्या बाजूने, तिला त्या आधी आलेल्या माणसाला भेटायचं असतं. पहिली 10 मिनिटं तयार हो होतात. खूप शांत छान, राहा. अगदी खरंच छान. सो येस, छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मलाही आज त्या निमित्ताने भरपूर नवीन गोष्टी कळल्या तुमच्याकडून. सो थँक्यू व्हेरी मच. आज वेळात वेळ काढून तुम्ही आपल्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टवर आलात. ब्युटी इन द बीस्ट आणि एकूणच प्राणी विश्वाबद्दल बरीच माहिती दिलीत. त्याकरता तुम्हा दोघांचंही खूप खूप मनापासून अभिनंदन आणि तुमच्या सगळ्या पुढच्या वाटचाली करता आमच्याकडून, माझ्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर मंडळी, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेलच. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका. शिवाय ब्युटी इन द बीस्टची लिंक सुद्धा आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. म्हणजे तुम्हाला जर त्यांच्या सर्व्हिसेस घ्यायच्या असतील तुमच्या प्राण्यांकरता तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला फेसबुक, इन्स्टा इथे फॉलो करा नक्की. धन्यवाद. भेटू पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच. तोपर्यंत आनंदात राहा, मस्त मजेत राहा. बाय. आज तुम्ही दोघंही आवर्जून रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला आलेला आहात आणि त्याकरता गोयंका नर्सरी आणि जागृती एंटरप्राइजेस हे आपल्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे पाहुणे येतात त्यांच्याकरता ते गिफ्ट पाठवतात. तर हे आज तुमच्याकरता खास. हे तुला थँक्यू. आणि हे तुझ्याकरता.